आपण बोलणार आहोत डायबिटीज, मधुमेह. इंडिया इज द कॅपिटल ऑफ मधुमेह किंवा डायबिटीज असं म्हटलं जातं. का बरं? आपलं खाणंच तसं आहे ना, डाएटमुळे मधुमेह होत आहे. तर मग आपण विचार करू की लहान मुलांना कशामुळे होत असेल. लहान मुलं तर हेल्दी खातात, त्यांच्या आईवडिलांच्या डाएटमधनं होत असेल ना. कारण जन्मताना पण काही मुलांना डायबिटीज असतो. 3-4 वर्षाच्या मुलांना डायबिटीज होतं, कारण कुठेतरी त्यांच्या आईवडिलांनी जंक फूड जास्त खाल्ले असतील, त्यांची लाईफस्टाईल चांगली नसेल, त्यांच्या जीन्समधनं हे ट्रान्सफर झालेलं असतं. तर बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो की आईवडिलांना डायबिटीज नाही, मग मुलाला कसं झालं. आईवडिलांना डायबिटीज झाले नाही आहेत, पण आईवडिलांचे जीन्स जे आहेत ते ॲक्च्युली डायबेटिक सेल्स कॅरी करतात, त्यामुळं त्या मुलांना डायबिटीज झालेला असतो. तर डायबिटीज ऐकायला खूप छोटा वाटतो शब्द, पण फार बेकार आजार आहे. डायबिटीज सारखा भयानक आणि बेकार आजार नाही आहे. ते कसं आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. डायबिटीज का बेकार म्हटलं जातं आणि कसं ते डायबिटीज बऱ्याच वेगळ्या आजारांना जन्म देतं किंवा कॉम्प्लिकेशन्स काय होतात डायबिटीजनी. ॲक्च्युली डायबिटीज जे आहे ते 3 प्रकारचे आहेत. ठीक आहे. डायबिटीज टाईप 1 ज्यांना इन्सुलिन चालू असते, डायबिटीज टाईप 2 ज्यांना फक्त गोळ्या चालू असतात, आणि ज्युएनाइल डायबिटीज जो तुम्ही ऐकून लहान मुलांना जे डायबिटीज होतं, ज्युएनाइल डायबिटीज आपण त्याला म्हणतो. ज्युएनाइल डायबिटीज म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, लहान मुलांना जे डायबिटीज सुरू होतं, लहान मुलांमधले जे पॅन्क्रियाचे सेल्स जे इन्सुलिन सिक्रेट करतात ते करतच नाहीत. नॅचरली त्यांच्या बॉडीमध्ये अजिबातच इन्सुलिन तयार होत नाही. म्हणून कधीही तुम्ही जर बघितलं असेल तर लहान मुलांना जे डायबिटीज झालेले असतात ते कंपल्सरी इंजेक्शन्स घेतात. बरं वाटतं का? 3-4 वर्षाची मुलं दिवसातून 3-4 वेळा इंजेक्शन घेतात. बरं वाटतं? तुम्हाला आवडेल का तुमच्या मुलांना असं डायबिटीज झालं तर? मग आपण काय प्रिकॉशन घेतले पाहिजे की जेणेकरून आपल्या मुलांना डायबिटीज नाही झाले पाहिजे, ह्याच्याबद्दलही आज आपण चर्चा करणार आहोत. आणि जर डायबिटीज झाली असेल तर डायबिटीज कसं आपण डायबिटीजपासून आपल्या शरीरातला कॉम्प्लिकेशन्सपासून वाचवू शकतो. कारण डायबिटीज झालं तर झालं, ठीक आहे. हे कन्सिडर जरी तुमचे शुगर लेवल्स नॉर्मलला आले मेडिसिननी, ट्रीटमेंटनी, तरी कधी विसरू नका की तुम्ही डायबेटिक आहात. ठीक आहे. कारण जेव्हा आपण विसरतो मग आपण परत सगळी आपली लाईफस्टाईल बिघडतो, आपण सगळ्या गोष्टी चुकीच्या वागतो. उशिरा झोपणे, उशिरा उठणे, व्यायाम न करणे, बाहेरचं खाणे, यामुळे मग काय होतं, पुन्हा डायबिटीज होतं. मग आपल्याला जर वाटतं की आपलं शुगर मेंटेनमध्ये राहायला पाहिजे, आपल्याला डायबिटीज नाही झालं पाहिजे, किंवा झालं असेल डायबिटीज, तर डायबिटीजपासून आपल्याला कधीही शुगर इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स घ्यायची वेळ येऊ नये. आपण सुरक्षित राहावं आणि आपले बॉडी ऑर्गन्स हे सुरक्षित राहायला पाहिजे, बॉडी ऑर्गन्स खराब नाही झाले पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आज आपण ते डिस्कस करणार आहोत. जसं मी सांगितलं टाईप्स डायबिटीजचे, ज्युएनाइल डायबिटीज आणि जेस्टेशनल डायबिटीज म्हणून एक आहे. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नेंट लेडीला जे डायबिटीज होतं, फक्त प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये डायबिटीज होतं. काहींना फक्त प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये होतं, किंवा काही महिलांना काय होतं, प्रेग्नेन्सीच्या दरम्यान डायबिटीज होतं आणि ते डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू राहतं. तर ते कशामुळे डायबिटीज होतं हे बघा. आपण जर असे आहार विहार घेतले, हे जर असा आळसपणा केला, एका जागी बसून काम केलं, चुकीचं खाल्लं, की मग डायबिटीज होण्याचे चान्सेस वाढतात. जर्सी गाईच्या दुधाने आपल्याला वाटतं दूध हेल्दी आहे, पण जर्सी गाईचं दूध 1 नंबरचं विषारी, त्याच्यामुळे डायबिटीज हमखास होणार. जे रेग्युलर जर्सी गाईचं दूध पितात त्यांना हमखास डायबिटीज होणार. शुगर लेवल त्याच्याने वाढते, कारण त्याच्यामधले जे केमिकल्स असतात त्याच्यामुळे सुद्धा आपले जे बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट करणारे बीटा सेल्स आहेत पॅन्क्रियासमधले, ते डॅमेज होतात आणि आपल्या शुगर लेवल वाढते ब्लडमध्ये. आणि किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की इन्सुलिन तर सिक्रेट होते, आपण जे काही खातो ते सगळंच ॲक्च्युली ग्लुकोजमध्ये ट्रान्सफर होतं. आणि जे ग्लुकोजमध्ये ट्रान्सफर झालेलं असतं, इन्सुलिन काय करतं, त्या ग्लुकोजला सगळ्या स्नायूंमध्ये ॲब्झॉर्ब करतं आणि आपल्या स्नायूंना बळ मिळतं. ठीक आहे. पण जर हे ग्लुकोज जे आपण खाल्लेलं अन्न आहे, जे ग्लुकोजमध्ये ट्रान्सफर झालेलं आहे, ते ग्लुकोज जर आपल्या स्नायूंना मिळालं नाही, आपल्या हाडांना त्याचं पोषण नाही मिळालं, तर काय होईल, कमजोरी येईल ना आपल्याला. आपले स्नायू कमजोर होतील, आपली हाडं कमजोर होईल. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, इन्सुलिननी व्यवस्थित त्या ग्लुकोजवरती ॲक्ट केलं पाहिजे आणि ते ग्लुकोज जे काय आपल्या जेवणात आपल्याला मिळालेलं असतं, ते ग्लुकोज आपल्या स्नायूंमध्ये, हाडांमध्ये, आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला डायबिटीज नाही झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. तर हे कसं, डायबिटीजपासून आपल्या शरीराला आपण कसं संरक्षण प्रदान केलं पाहिजे, डायबिटीज कसं होऊ देऊ नये, ह्याबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्ही जर आजकाल बघितलं असेल तर प्रत्येक घरात एक तरी डायबिटीज पेशंट आहे. लहान मुलाला असू शकतो, वयोवृद्धांना असू शकतो, कुणालाही डायबिटीज. तुम्ही जर बघितलं 20-25 वर्षाच्या मुलांना डायबिटीज,
3-4 वर्षाच्या मुलांना डायबिटीज, ज्युवेनाइल डायबिटीज आपण ज्याला म्हणतो. इन्सुलिन, तुम्हाला काय वाटतं 3-4 वर्षाच्या मुलांना काय कळत असेल? दिवसातून 4-4 वेळा ते इंजेक्शन घेतात इन्सुलिनचे. आपण घेऊ का आरामात इन्सुलिन? जाऊन कोणी जरी आपल्याला पेन किलरचं इंजेक्शन जरी देणार किंवा टीटीचं इंजेक्शन, कुठं जखम झाली पायाला टीटीचं इंजेक्शन घ्यायला जायचं तरी आपल्याला भीती वाटते, हो की नाही? आणि विचार करा, जी मुलं दिवसातून 4 वेळा इंजेक्शन घेतात, काय होत असेल त्यांच्या शरीराची चाळणी होऊन जाईल. त्यांचं ते तरुण होईपर्यंतच त्यांच्या शरीराची चाळणी होऊन जाईल, हो की नाही? पुढे काय? आणि कॉम्प्लिकेशन्स. इतक्या वर्षापासून जर त्यांना डायबिटीज झेलायचे, अख्खं आयुष्य त्यांना ते डायबिटिक हे टॅग घेऊन जगायचंय. त्यामुळे विचार करा, ज्या मुलांना लहानपणापासून डायबिटीज असतं ते पुढे जाऊन त्यांच्या शरीराची काय मात्रा होऊ शकते. आणि ज्यांना खूप वर्षापासून, आता ठीक आहे, ज्यांना तरुण वयात किंवा ज्यांना 40 नंतर पण डायबिटीज होते, तुम्हाला माहिती आहे त्यांना काय होऊ शकतं? 10 वर्षानंतर त्यांच्या बॉडीमध्ये कॉम्प्लिकेशन्स हमखास सुरू होणार. कारण शुगर गोष्ट अशी आहे, जेव्हा शुगर बॉडीमध्ये वाढतं तेव्हा त्रास भयानक होतो. पेशंटला जर अनकंट्रोल शुगर असतील त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात, आपण त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. पण आधी हे समजून घेतलं पाहिजे ना, डायबिटीजचे सिम्पटम्स काय आहेत. आता बऱ्याच जणांना माहीत पण नसतं आपल्याला शुगर आहे. बऱ्याच वर्षांनी असते शुगर, त्रास होत असतो, पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याच वर्ष आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर आपण कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे? कधी आपल्याला समजलं पाहिजे की आपण आता शुगर चेक केली पाहिजे? जेव्हा खूप जास्त भूक लागते, खूप तहान लागते, थकवा येतो, एखादी जखम झाली तर ती बरी होत नाही, डोळ्याला अंधुक अंधुक दिसायला लागतं, वारंवार लघवीला येते, रात्री पण सारखं उठून उठून पळावं लागतं, जास्त भूक लागते पण जास्त खाल्ल्यानंतर सुद्धा वजन वाढत नाही, वजन कमी होत जातं, तर समजून घ्यायचं कुठेतरी आपलं शरीरात बिघड घडला आणि शुगर चेक केलं पाहिजे. शुगर चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि शुगर फक्त ब्लड शुगर लेवल नाही तर HbA1c नावाचं ब्लड टेस्ट करून घ्या. त्याने तुम्हाला 3 महिन्याचं शुगर एव्हरेज कळेल. म्हणजे तुम्हाला हेही कळेल किती दिवसापासून शुगर आहे आणि तुम्ही किती दिवसापासून त्या गोष्टीला इग्नोर करत चाललाय. त्यामुळे 3 महिन्याचं एव्हरेज शुगर नेहमी करायचं. HbA1c शुगर ची लक्षणं बघा. शुगर झाल्याने, शुगर का होऊ द्यायचं नाही हे आधी लक्षात घ्या. किंवा शुगर झाल्यानंतर जर शुगर कंट्रोलमध्ये नाही राहिलं तर काय कॉम्प्लिकेशन होतात तुम्ही बघितलंय तिथं. बघा इथे किती शरीरातलं एकतरी ऑर्गन चुकलंय का? इकडे एकही ऑर्गन चुकलेलं नाहीये. हृदयविकार. शुगर जर कंट्रोलमध्ये राहिलं नाही, शुगर जर जास्त असेल काय होतं? हृदयविकार. पायांची नस, हाताची नस, हे बघा पायाची नस, हाताची नस सुद्धा डॅमेज होतात, फक्त पायाची नाही. डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही, वारंवार मोतीबिंदू होतो, डायबेटिक रेटिनोपॅथी सारखे आजार, डायबेटिक ग्लायकोमा सारखे आजार होतात. ऑपरेशन करूनही डॉक्टर्स गॅरंटी देत नाही की तुम्हाला दिसेल. जर तुम्ही बघितलं रेटिनोपॅथी, ग्लायकोमा सारख्या आजारामध्ये ऑपरेशन करून सुद्धा ते गॅरंटी देत नाही की तुम्हाला पुन्हा व्यवस्थित दिसणार नाही, असंही होईल असं क्लिअरली सांगतात. कॅटॅक्ट वारंवार. आता तुम्ही जर ऐकून असाल मोतीबिंदू किती वेळा होतो? मोतीबिंदू एकदा होतो की नाही? ते पण 50-55 नंतर. हां, पण डायबिटीसच्या पेशंटमध्ये काय होतं? तरुण वयातच मोतीबिंदू होतो. आणि मोतीबिंदू एकदा लेन्स चेंज केल्यानंतर पण त्यांना पुन्हा पुन्हा मोतीबिंदू होतो. का? तर डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन आहे ना ते. त्यामुळे डायबिटीस होऊ देऊ नये. कारण सारखं सारखं पळणार आहे का मग डोळ्यांचं ऑपरेशन करायला, आणि पुढे गॅरंटीही नाही पुन्हा दिसेल की नाही दिसणार. ठीक आहे. डायबेटिक फूट तुम्ही बघितलंय. डायबिटीसच्या लोकांचे पाय, बऱ्याच जणांना पायाला जखमा झालेल्या असतात. जखमा वर्षानुवर्ष त्यांची जखम भरत नाही. वर्षानुवर्ष ते ड्रेसिंग करत राहतात आणि तो पाय सडत राहतो. कारण ते जखम तर भरी होत नाही, पण तिकडे काय होतं? गँग्रीन होतं. कारण तिकडे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. कारण नसा, मी सांगितलं ना, ब्लड वेसल्सच डॅमेज करतं डायबिटीस. मग ब्लड वेसल्स डॅमेज केल्यानंतर जिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होणार तिथेच जखम भरणार ना. तुम्ही मला सांगा, सुपीक जमिनातच पीक येईल ना? वाळवंटात पीक येतो का? मग जिथे रक्त पुरवठा होत नाही तिथे जखम कशी भरणार? जिथे रक्त पुरवठा होत नाही तिथे जखम भरत नाही, म्हणून ती जखम वाढत जाते, गँग्रीन होतं, पुढे ते नेक्रोसिस होतं. नेक्रोसिस म्हणजे पूर्ण त्या भागातलं जे रक्तवाहिन्या ते सुकून गेलेले असतात. ते सुकल्यानंतर मग तिथे जखम भरणार कशी? त्याच्यावर नवीन त्वचा येणार कशी? मग डॉक्टर काय सांगतात? पॉयझन झालंय, पाय कापा. आधी काय सुरुवात करतात? एक बोट कापणार, मग हळूहळू पायाचा पंजा कापणार, मग गुडघ्याच्या खाली कापणार, मग गुडघ्यापर्यंत कापणार, मग मांडीपर्यंत कापणार. अजून किती कापणार? वाटत नाही का किती कापायचं? बघितलेत का पाय कापलेले डायबिटीसमुळे? म्हणून जर आपल्याला वाटतं की आपल्याला ती परिस्थिती येऊ नये, आपले जखम वारंवार भरावेत. जसं मी सांगितलं की पाय कापत राहतात, बोट कापतात, मग पाय कापतात. पण एवढे पाय कापून म्हणजे आपण एवढा पैसा खर्च करतो, 5 लाख 10 लाख. कुठलाही डॉक्टर म्हणतो का की मी रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी तुम्हाला तिकडे औषधं देईन डायबिटीसमुळे, किंवा तुमचा तो पाय वाचवू शकतो आपण? जिथे तुम्ही 5-10 लाख रुपये पाय कापण्यासाठी खर्च करता, त्या डॉक्टरला तुम्ही म्हणाल का की मी 5-10 लाख रुपये देतो, बाबा माझा पाय वाचवण्यासाठी काहीतरी इलाज कर?
मग तो डॉक्टर काय म्हणेल, बाबा तू मला 50 लाख दिला तरी मी तुझा पाय वाचवू शकत नाही. तुझा जर आपण पाय वाचवण्याचा प्रयत्न केलं तर मग तुझा तो इन्फेक्शन आहे तो पोटापर्यंत जाईल. आणि काय तुझं पोट तर कापू शकत नाही, पाय कापू शकतो, पोट कापू शकतो का? म्हणून किती पैसे खर्च केला तरी आपण ही कंडिशन टाळू शकत नाही. त्यामुळे ती परिस्थितीच येऊ नये ह्याच्यासाठी आपण काय करायचं, एक तर डायबिटीज नाही झालं पाहिजे. झाला असेल डायबिटीज तर कॉम्प्लिकेशन्स होऊ द्यायचं नाही. आता झालंच आहे डायबिटीज, त्याला काय करणार आहे, इलाज नाही, कारण आपण आधी चुका केलेत ना. आता झालंय डायबिटीज तर ह्याला कसं, आता कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी आपल्या शरीराला आपण कॉम्प्लिकेशन पासून तरी संरक्षण देऊ शकतो की नाही. मग कसं संरक्षण द्यायचं कॉम्प्लिकेशन पासून, तर आपल्याला त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. डायलिसिस, तुम्हाला माहिती किडनी डॅमेज, डायबिटीजमुळे किडनी डॅमेजचे किती पेशंट आहेत आजकाल. डायबिटीजमुळे लोकांच्या किडन्या खराब झाल्यात आणि त्यामुळे काय होतंय, मग डायलिसिस पेशंटचं आता शुगर, आणि डायलिसिसमुळे काय होतं बऱ्याच वेळेला मग त्यांचं शुगर फ्लक्च्युएट होतं. डायलिसिस झालं की शुगर खाली गेलं आणि परत मग 1-2 दिवस डायलिसिस दिलं नाही की परत शुगर वाढलं. इतकं फ्लक्च्युएशन होतं त्याच्या बॉडीमध्ये, त्याचं पूर्ण सिस्टम बिघडून जातो. आणि डायलिसिस करावं लागतं ते वेगळंच, म्हणजे प्रत्येक 2 दिवसाला जाऊन त्या डायलिसिस युनिटमध्ये 4 तास डायलिसिस घ्या. आणि पुढे काय कॉम्प्लिकेट, त्या माणसाचे पूर्ण शरीराचे आकारच बिघडून जातो. एक पोट फुगलेलं असते, पायाला सूज आलेली असते, पूर्ण हात पाय एवढे अक्षरशः असं वाटतो तो की नुसतं आपण मृत शरीर बघतोय. जर तुम्ही किडनी डॅमेज पेशंटला बघितलं तर असं वाटतं आपण एखाद्या मृत शरीराला बघतोय, तो चालत येतोय तसा दिसतो. पाय सुजलेला, चेहरा सुजलेला आणि हात एवढे छोटे छोटे हात झालेले, एकदम वाळून गेलेला असतो तो माणूस. का? कारण लघवी सुद्धा होत नाही ना त्या माणसाला, पार सुकून गेलेलं असतं. डॉक्टरांनी सांगितलं असेल बाबा तुला लघवी वाटे पाणी बाहेर पडत नाही, त्यामुळे तू पाणी फक्त 1 किंवा 1.5 लिटर पी. ती परिस्थिती येते कशामुळे, कारण आपण डायबिटीजला ट्रीट नाही केलं किंवा डायबिटीजच्या वेळेला आपण काळजी घेतली नाही अगोदर, म्हणून डायबिटीज झालं. डायबिटीजमध्ये पण आपण स्वतःची काळजी घेतली नाही म्हणून कॉम्प्लिकेशन झाले. म्हणून कॉम्प्लिकेशन्स होऊ दे, आधीच डायबिटीज होऊ देऊ नये. जर झालीच डायबिटीज तर कॉम्प्लिकेशनपर्यंत आपल्या शरीराला जाऊ द्यायचं नाही. जर आपण कॉम्प्लिकेशन्समध्ये गेलो की मग स्वतःच्या शरीराला वाचवणं खूप मुश्किल आहे. आणि जसं मी सांगितलं, आता तुमच्या लक्षात आलं ना का मी म्हटलं सर्वात भयानक आजार आहे डायबिटीज. सर्वात भयानक आजार आहे डायबिटीज. नसा, तुम्ही जर बघितलं असेल बरेचसे डायबिटीज पेशंट सांगतात की आम्हाला चालताना पायाला जमीन जाणवत नाही, आम्हाला असं वाटतं आम्ही स्पंजवर चालतोय, किंवा पायाला मुंग्या येत आहेत, पाय बधीर पडतायत. पाय बधीर पडतात म्हणूनच त्यांना जखम झालेली कळत नाही ना, पायाला जखम झालेली कळत नाही. डायबिटीज पेशंट जेव्हा वॉकिंगला पण जातात ना, तुम्ही जर बघितलं असेल पायात बूट सॉक्स पॅक असतात ते डायबिटीज पेशंट, समजून घ्यायचा हा माणूस डायबिटीज आहे. जर पूर्ण पॅक असेल ना तो माणूस, पाय पूर्ण पॅक करून निघाला असेल ना, तर समजायचा हा डायबिटिक आहे. कारण त्याचे पाय पूर्ण बधीर पडलेले असतात, त्याला कळतच नाही आपल्या पायाला जखम झालेली. म्हणून त्याच्या डॉक्टरने सांगितलं असतं बाबा तू नेहमी बूट घालूनच बाहेर पड, नाहीतर तुझ्या पायाला जखम झालेली तुला कळणार नाही आणि ती जखम भरणार नाही. जखम भरली नाही तर मग डायबेटिक फूट, पाय कापायची वेळ येऊ शकते. मग ही वेळच येऊ द्यायची नाही. याच्यासाठी एकतर डायबिटीज होऊ देऊ नये, डायबिटीज झाली तर कॉम्प्लिकेशन्स तरी होऊ द्यायचं नाही. कॉम्प्लिकेशन झालं तर आपण स्वतःच्या शरीराला अजिबात वाचवू शकत नाही. ठीक आहे, मग कॉम्प्लिकेशन्स होऊ देऊ नये त्याच्यासाठी काय करायचं, डायबेटिक न्यूरोपॅथी. आता ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो, जिथे पाय बधीर पडतात, पायाला मुंग्या येतात, पायाला जाणवत नाही जमीन किंवा स्पंजवर चालल्यासारखं वाटतं, त्या कंडिशनला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो. आणि अजून एक खूप मेजर गोष्ट डायबिटीजमुळे होणार म्हणजे स्ट्रोक म्हणजे काय, स्ट्रोकमुळे काय होतात ते समजून घ्या. स्ट्रोक म्हणजे रक्तपुरवठा मेंदूला न होणे, त्याच्यामुळे होऊ शकतो, किंवा रक्ताची जी गाठ आहे ती अडकल्यामुळे स्ट्रोक होऊ शकतं. त्याच्यामुळे काय होतं, पॅरालायसिस. स्ट्रोकमुळे काय होतं, पॅरालायसिस. कुठल्या कंडिशनमध्ये का झालं, आता इथे पॅरालायसिस काय झालं, डायबिटीजमुळे पॅरालायसिस झालं. मग आपण बघितलं डायबिटीजमुळे काय होऊ शकतं, हार्ट अटॅक होऊ शकतं, रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, डोळ्यांचे आजार, पाय कट होऊ शकतो, डायलिसिसवर जाऊ शकतो माणूस, पाय बधीर पडतो. ठीक आहे, स्ट्रोक, पॅरालायसिस होऊ शकतो. हार्टमध्ये काय होतं, बऱ्याच लोकांना शुगरमुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर मग हार्ट अटॅक होतं, म्हणजे त्यांचे आर्टरीज ब्लॉक होतात. मग त्यावेळेला डॉक्टर्स काय सांगतात की तुम्हाला आता एन्जिओप्लास्टी करावी लागेल. एन्जिओप्लास्टी म्हणजे काय, बलून बसवतात ना आर्टरीमध्ये. मग त्यावेळेला काय होतं, तुमच्या आता बघा डायबिटीज पेशंट आहात, शुगर कंट्रोल असेल तर ते पण एन्जिओप्लास्टी करणार, शुगर तुमची कंट्रोल नसेल तर एन्जिओप्लास्टी पण करता येणार नाही. बऱ्याच वेळेला पेशंटला फक्त एन्जिओप्लास्टीने फरक नाही पडत, मग बायपास पण करावं लागतं. म्हणजे डायबिटीज पेशंटला तुम्ही विचारा बायपास म्हणजे काय, पायातली किंवा हातातली एखादी आर्टरी काढून ती हृदयाला लावतात. मग विचार करा तुम्ही,
हाताची जखम किंवा पायाची जखम आणि छातीची जखम एवढ्या जखमा भरल्या पाहिजे डायबिटीस पेशंट. ठीक आहे, म्हणजे शुगर कंट्रोलमध्ये त्या वेळेमध्ये परत शुगर कंट्रोलसाठी अति मेडिसिन्स दिले गेले जाणार. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे ॲलोपॅथीचे किती मेडिसिन्सही भडीमार होतो तुमच्या शरीरावरती आणि छेडखान तुमच्या त्या आता झालंय तुम्हाला डायबिटीज आणि इथे ट्रीटमेंट कशाचं चाललंय, हार्टचं. कारण तुमचे ते ऑर्गन बिघडलंय कशामुळे, तर डायबिटीजमुळे. तर त्यामुळे डायबिटीज हे कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण डायबोसुधा रेकमेंड करतोय. तर डायबोसुधा 2 फॉर्ममध्ये, लिक्विड आणि टॅबलेट फॉर्ममध्ये, दोन्ही घेणं गरजेचं आहे. कारण दोन्हीचे कंटेंट वेगवेगळे आहेत आणि दोन्हीचे मोड ऑफ जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते पण वेगवेगळं आहे. कधी घ्यायचं ते मी तुम्हाला सांगेनच. डायबोसुधा लिक्विड जे आहे ते 10 ते 30 ml 15 मिनटं जेवणापूर्वी आणि टॅबलेट 1 ते 2 गोळी दिवसातून 2 ते 3 वेळा जेवल्यानंतर घ्यायचं आहे. आणि ह्यासोबत अकाई सोना डेफिनेटली घ्यायचं. कारण अकाई सोनाने तुमचं जे शुगर लेवल कंट्रोलमध्ये पण राहील आणि बॉडी डिटॉक्सिफाय होईल. जे आधी तुम्ही खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात बिघाड घडलाय ते आपल्याला आधी करेक्शन करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी अकाई सोना 5 ते 25 ml 1 कप पाण्यातून अनुषा पोटी. ठीक आहे, आता तुम्ही विचार कराल आम्ही जर इन्सुलिन ऑलरेडी घेत असेल तर त्या व्यक्तीने काय करायचं, डायबोसुधा घ्यायचं का. मग डायबोसुधा घेत असताना त्यांनी इन्सुलिन बंद करायचं का किंवा त्यांच्या ज्या चालू असलेल्या गोळ्या बंद करायचे का, तर नाही. इन्सुलिन लगेच बंद करायचे नाहीत किंवा जे चालू आहे तुम्हाला ॲलोपॅथीच्या गोळ्या ते लगेच बंद करायचे नाहीत. का, तर मी तुम्हाला जे कॉम्प्लिकेशन्स मगाशी एक्सप्लेन केले ते कॉम्प्लिकेशन्स होऊ नये ह्यासाठी आपण इथे मेनली डायबोसुधा देतोय. म्हणजे आपल्याला शुगर कंट्रोल करायचं आहे आणि आपल्या बॉडीला संरक्षण द्यायचं आहे. आपले जे शरीरातले अवयव आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे, कॉम्प्लिकेशन्स होऊ द्यायचं नाही, म्हणून आपण इथे डायबोसुधा देत आहोत. तर डायबोसुधा आपण देत असताना तुम्ही तुमचे ॲलोपॅथिकचे औषधं लगेच बंद करायचे नाहीत, ते चालू ठेवायचे आणि त्यासोबत डायबोसुधा घ्यायचं. आणि प्रत्येक 15 दिवसाला तुमचं शुगर चेक करायचं. घरी ग्लुकोमीटर ठेवायचं. घरी ग्लुकोमीटरने प्रत्येक 15 दिवसाला शुगर चेक करायचं आणि लॅबमध्ये HbA1c नावाचं टेस्ट जे आहे ते प्रत्येक 3 महिन्याला करायचं. ज्या वेळेला तुम्ही ह्या टेस्ट करत राहाल 15 दिवसांनी घरी आणि HbA1c, तर तुमच्या लक्षात येईल डायबोसुधाने तुमच्या बॉडीमध्ये 3 महिन्यामध्ये किती चेंजेस आणलेत. आणि त्या हिशोबाने तुमचे डेफिनेटली जर तुमचे रेग्युलर व्हिजिटिंग डॉक्टर्स असतील ॲलोपॅथीचे तर ते तुमचे ते रिपोर्ट्स बघून तुमचे जे ॲलोपॅथीचे गोळ्या आहेत ते हळूहळू कमी करतील, त्यांचे डोसेस कमी करतील. इन्सुलिनचे डोसेस पण ते हळूहळू कमी करतील तुमचे डॉक्टर तुमचे रिपोर्ट्स बघून. कारण तुम्हाला विथ रिपोर्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे गेलात तर त्या डॉक्टरांनाही लक्षात येईल ह्यांच्या बॉडीमध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि ते तुमचे जे ॲलोपॅथिकचे मेडिसिन्स आहेत त्यांचे डोसेस कंट्रोल करतील. त्यामुळे ॲलोपॅथिकच्या गोळ्या ह्याच्यासोबत घ्यायचे आहेत, ते लगेच बंद करायचे नाही. हां, जर प्री डायबेटिक पेशंट असेल, प्री डायबेटिक पेशंट्समध्ये ॲलोपॅथिकच्या गोळ्या घ्यायची गरज नाही आहे. कारण तो प्री डायबेटिक असतो, आपण फक्त डायबोसुधाने त्याला कंट्रोल करू शकतो. त्या कंडिशन्समध्ये अकाई सोना आणि डायबोसुधा फक्त घेऊन सुद्धा आपण प्री डायबेटिक कंडिशन्सला नॉन डायबेटिक कंडिशनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. ठीक आहे, पण डाएट आणि एक्सरसाइज कंपल्सरी. डाएट म्हणजे काय, अजिबात गोड खायचं नाही. आता माझ्याकडे बरेच पेशंट येतात, ते काय सांगतात, आम्ही चहा पितो, थोडंसं साखर टाकतो. थोडंसं साखर, अहो शरीराला एक दाणा साखर सुद्धा चालणार नाही आहे तुमच्या. जर आपण स्ट्रिक्ट पथ्य पाळले तरच आपण डायबिटीज पासून आपल्या शरीराला वाचवू शकतो. तुम्ही जर थोडासा चहा पिला, थोडंसं चहा, आम्ही बाहेर गेलो, पाहुण्यांनी आग्रह केलं, नाही करायचं. तुम्ही डायबिटिक आहात सांगायचं त्यांना, आम्ही चहा पित नाही. त्यांना सांगायचं हे प्रेम नाही आहे, डायबिटीस पेशंटला साखरेचा चहा देणं प्रेम आहे का? ते विष देत आहेत तुम्हाला आणि तुम्ही पिताय कारण त्यांनी आग्रह केलं. पण तुमच्या शरीराची तर काळजी तुम्ही घ्या. कारण तुम्ही जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये असेल कुठल्या तरी आजारामुळे ते पाहुणे येणार नाही आहेत, तिकडे येणार आहेत का? येतील, पण भेटायला फुल घेऊन. उपयोग आहे का? हां, त्यामुळं आपल्या शरीराला वाचवण्याचं काम आपलं आहे. चहा प्यायचा नाही, थोडा साखर पण नाही, जास्त साखरही नाही. तर हे डाएट फॉलो जर तुम्ही केलं तर तरच तुमचं औषधांचाही इफेक्ट होईल. ॲलोपॅथिक असो आयुर्वेदिक असो, औषधांचा इफेक्ट कधी का होत नाही? कारण तुमच्या सवयी पण चुकीच्या असतात ना. रात्री उशिरा झोपणं, ड्रिंक्स घेणं. बरेच लोक आता डायबिटीस पेशंट असतात, काय नाही आम्ही आठवड्यातून एकदा ड्रिंक घेतो. अरे पण त्याच्याने तुम्हाला माहिती किती शुगर वाढतं? सर्वात जास्त अल्कोहोलमध्ये शुगर असतं. अल्कोहोलमुळे शुगर वाढतं माहिती आहे. जर्सी गाईच्या दुधामुळे शुगर वाढतं. आपल्याला असं वाटतं की अरे आम्ही तर साखरच घेत नाही, आम्ही तर चहाच पित नाही, तरी सुद्धा आमचं शुगर कसं काय वाढतं? वाढण्यासारखे काहीतरी खात असाल ना तुम्ही. बाहेरचं खाणं, डायबिटीज असतात तरी सुद्धा बाहेरनं खाणार. बाहेरच्या गोष्टी जे टेस्ट मेकर्स असतात, तुम्ही जे जंक फूड खाता ना, टेस्ट मेकर्स, ॲजिनोमोटो, ह्याच्यामुळे सुद्धा शुगर वाढते. त्यामुळे बाहेरचं खाणं आधी बंद करायचं.